Very, very warm welcome in morning meditation. Good morning, all of you. Good morning, sir. Good morning. Good morning, Dada. Good morning. Good morning, brother. Morning, everyone. Good morning, sir. आजपासून आपण मॉर्निंग मेडिटेशन करणार आहोत. ह्यामध्ये थोडेसे मी चेंजेस आणत आहोत. एक तर पहिला चेंज आहे की डिवाइन यू किंवा डिवाइन आय मेडिटेशन. सेकंड राहील जे आपण ऑरा क्लिन्झिंगचं सेशन घेतो, त्यामध्ये मी आर्कएंजल मायकलला ॲज अ प्रोटेक्शन साठी इन्व्हाइट करणार आहे. त्यांचं एक मेडिटेशन आपलं अलग चालेल. आणखी 7 चक्रा मेडिटेशन मध्ये एक इन्स्ट्रक्शन आणि अफर्मेशन विथ मोटिवेशन. एक हायर लेवलचं 7 चक्रा मेडिटेशन ऍड करणार आहे. तर मे बी होऊ शकते आपलं थोडंसं डेली रुटीन जे आहे कंटिन्युअस चक्र साधना थोडं डिस्टर्ब होईल, पण जे सुद्धा आपण करू ते भयंकर लेवलवर पॉझिटिव्ह राहील. कारण की मी चक्र साधनेची लिंक प्रत्येकाला पाठवली आहे. त्यामुळे तुम्ही दुपारी किंवा रात्री चक्र साधना सेपरेट करू शकता. पण जे आपण आता मॉर्निंग मध्ये करणार आहोत ते खूप जास्त इम्पॉर्टंट. सर्वांनी लांब खोल श्वास घ्या. आपण जेव्हाही मेडिटेशनला बसू तुमचं ब्रिदिंग एक्सरसाइज सुरू असली पाहिजे. 10 ते 15 मिनिट मी बोलणार आहे, तोपर्यंत तुमचं ब्रिदिंग स्टार्ट असली पाहिजे. लांब खोल श्वास घेणे आणि श्वास बाहेर सोड. प्युअर व्हाईट लाईट इमॅजिन करा आणि नाकातून श्वास घेताना कल्पना करण्या की व्हाईट लाईट तुमच्या शरीरात प्रवेश करत आहे. 1-2 सेकंद होल्ड करा आणि त्यानंतर तोंडातून श्वास बाहेर सोडा. आणि श्वास सोडताना असं इमॅजिन करा की शरीरातून सगळी नकारात्मकता रिलीज होत आहे. जे तुम्हाला तुमच्या जीवनात नाही पाहिजे ते रिलीज होत आहे. कंटिन्यू चालू ठेवा. श्वास घ्या, श्वास सोडा, श्वास घ्या, श्वास सोडा. आता बघा, डिवाइन आय म्हणजे काय आहे. एक आपलं शरीर आहे, फिजिकल फॉर्म मध्ये आहे. त्याच्यानंतर आपलं एक मन आहे, त्याला मनस शरीर म्हणून. त्याच्यानंतर आपल्या भावना आहे, त्याला आपल्याला भावनात्मक शरीर म्हटलं जाते. त्याच्यानंतर एक चेतना आहे, त्याला चैतन्य शरीर म्हटलं जाते. एक सूक्ष्म शरीर आहे आणि एक आपली आत्मा आहे, त्याला प्रकाश शरीर म्हटलं जाते. तर हे जे आत्मतत्व आहे हे आपलं रिअल फॉर्म आहे. ते सदैव प्रकाशित आहे, चैतन्य आहे आणि ऊर्जेनं पूर्णपणे व्याप्त आहे. ह्या शरीराला माहित आहे किंवा ह्या शरीरामध्ये पूर्ण कॅपॅसिटी आहे की स्वतःला पाहिजे तशा स्वरूपात रूपांतरित करणे. आणि जसं आपलं इनर सेल्फ आहे, म्हणजे जसा तुमचा विचार आहे, जशी तुमची आत्मा आहे, जसं तुमचं चैतन्य आहे,
तेच तुमचं सूक्ष्म शरीर बनते आणि तेच सूक्ष्म शरीर ऊर्जा शरीर बनते आणि ऊर्जा शरीर तुमच्या स्थूल शरीराला शक्ती देते आणि त्यानुसार तुमचं स्थूल शरीर कार्य करते. आणि जसं स्थूल शरीर कार्य करते तसं तुम्हाला तुमच्या व्यवहारिक जीवनात किंवा जीवनाचे पाचही क्षेत्रात हेल्थ, वेल्थ, करिअर, रिलेशनशिप आणि स्पिरिच्युअलिटी या पाचही क्षेत्रामध्ये त्या स्थूल शरीराने केलेल्या कार्याचे परिणाम दिसून येते. आता जर आपल्याला परिणाम बदलणे आहे तर आपल्याला आपल्या जीवनातली कार्यपद्धती बदलावी लागेल. कार्यपद्धती बदलण्यासाठी तुम्हाला स्थूल शरीर बदलणे आवश्यक आहे, त्याच्या कमांड्स बदलणे आवश्यक आहे, त्याचे हॅबिट्स बदलणे आवश्यक आहे. ते चेंज करायसाठी तुम्हाला तुमच्या शरीरातली ऊर्जा बदलणं आवश्यक आहे. ऊर्जा बदलण्यासाठी तुम्हाला सूक्ष्म शरीर बदलणं आवश्यक आहे. सूक्ष्म शरीर बदलण्यासाठी सूक्ष्म शरीरासोबत जे चैतन्य शरीर, प्रकाश शरीर, आत्मशरीर जुळलेलं आहे याला बदलणं आवश्यक आहे. म्हणजे मूळ कुठं आहे ते लास्ट फॉर्म, रिझल्ट कुठं आहे फिजिकल फॉर्म. आणि आपण सदैव फिजिकल फॉर्मला चेंज करण्यासाठी धडपडत असतो. लांब खोल श्वास घ्या, श्वास सोडा, श्वास घ्या, श्वास सोडा, श्वास घ्या, श्वास सोडा. आणि जेव्हा आपण अलग अलग प्रोसेस ट्राय करतो किंवा स्वतःला तयार करतो, न्यू इयर रिझोल्युशन्स रेडी करतो, प्रत्येक चांगल्या इव्हेंटवर आपण गोल सेट करतो, पण काही दिवसानंतर काय होते की आपलं शरीर काही दिवसानंतर आपण ते गोल विसरतो, आपण त्यानुसार ऍक्ट करत नाही. रिझन की शरीराला ऑलरेडी कमांड्स मिळालेले आहे आणि ज्या नवीन कमांड आपण रेडी करत आहोत त्या जस्ट मन किंवा भावनात्मक लेवलवर आहे, अजूनपर्यंत त्या एनर्जी लेवलवर क्रिएट नाही झाल्या किंवा तुमच्या चित्त चैतन्य कॉन्शियसनेस मध्ये त्या निर्माण नाही झाल्या. त्या निर्माण नाही झाल्या म्हणून त्या फिजिकल लेवलवर वर्क करत नाही. आणि काही दिवसानंतर आपले गोलबुक, आपले विजन, आपला तो ऍटिट्यूड, रिझोल्युशन सगळं काही वाया जाते आणि तुम्ही पाहता वर्षाच्या मागे वर्ष निघत आहे, जीवनात काहीही परिवर्तन येत नाही. आता डिवाइन आय हे काय करते? डिवाइन आय म्हणजे स्वतःच असं स्वरूप जे तुम्हाला पाहिजे आहे, जी तुम्ही कल्पना करता की हा मला फ्युचरमध्ये असं बनायचं आहे, माझ्या घरात माझी रिस्पेक्ट होत नाही, माझ्या शब्दांना किंमत नाही. तुम्ही त्या डिवाइन आय, डिवाइन सेल्फ मध्ये बघा की सगळेजण तुम्हाला रिस्पेक्ट करताय, सर्व लोक तुम्हाला अप्रिशिएट करताय, तुमच्या कामाची स्तुती केल्या जात आहे. तुम्ही बघा तुमच्या जॉबमध्ये, तुमच्या कर्मक्षेत्रात तुम्ही सफल होत आहे, तुम्ही सक्सेसफुल लीडर बनत आहे, सक्सेसफुल मेंटर बनत आहे. तुम्ही वर्क करताय तर तुम्ही ऍज अ सक्सेसफुल वर्कर बनत आहे. तुम्ही बिझनेस मध्ये आहे, तुम्ही सक्सेसफुल बिझनेसमॅन बनत आहे. तुम्ही तुमच्या क्षेत्रात अचिव्हर आहे, तुम्ही तुमच्या क्षेत्रात अवॉर्ड विनर आहे. आणि ते अवॉर्ड विनिंगच्या फंक्शन मध्ये तुमचे आई बाबा, पूर्ण परिवार, तुमचे मित्र, तुमचे नातेवाईक, तुमचे शेजारी पाजारी सगळेजण बसलेले आहे आणि सडनली सगळेजण तुम्हाला अप्रिशिएट करत आहे. तुमची हेल्थ परफेक्टली फिट अँड फाईन आहे आणि तुमची हेल्थ बघून चार चौघ लोक तुम्हाला अप्रिशिएट करत आहे. इमॅजिन करा. तुम्ही वेल्थ अबंडन्स मध्ये भरपूर आहे, तुमचा एक बंगला आहे, गाडी आहे, नोकर चाकर आहे, लॉन आहे, गार्डन आहे, किचन, बेडरूम, फर्निचर, लक्झरी, सगळं काही तुम्ही बघा आणि हे तुमचं आहे आणि ते तुम्ही मिळवलेलं आहे.
आणि तुम्ही जे मिळवलं आहे त्याला लोक अप्रिशिएट करताय. कल्पना करणे. स्पिरिच्युअलिटी मध्ये तुम्ही जबरदस्त माइंडसेट तुमचा बनलेला आहे. तुमचं स्वतःवर, तुमच्या विजनवर, तुमच्या गोल्सवर पूर्ण कमांड आहे. तुम्ही पीसफुल, इंटिटिव्ह, हायर व्हायब्रेशन, हायर फ्रिक्वेन्सी मध्ये व्हायब्रेट करणारे व्यक्ती आहे. इमॅजिन करणे हे आहे तुमचं रिअल स्वरूप, जे तुम्हाला तुमच्या फिजिकल फॉर्म मध्ये अप्लाय करायचं आहे. जोपर्यंत आपण आपलं इनर चेंज करणार नाही तोपर्यंत आउटर परिस्थिती बदलणार नाही. इकडे कितीही सेवन चक्रा मेडिटेशन केलं, कितीही नवग्रह साधना केली, कितीही लक्ष्मी साधना केली, पण एक व्यक्तीचे माइंडसेट चेंज होत नाहीये, त्याचा पॅटर्न चेंज होत नाहीये. तो म्हणत आहे की नाही यार, काही होऊ शकत नाही, काही होऊ शकत नाही. सेवन चक्र तर करत आहे, पण हिंमत होत नाहीये चक्र ओपन करायची. अंदरच्या अंदर चालून राहिला की होईल का, होईल का, होईल का. मेडिटेशन केल्यानंतर सुद्धा तुम्ही तुमच्या चक्राला कमांड देत नाही आहे तुमच्या बॉडीमध्ये वर्क करण्यासाठी. चक्र काम करणार नाही, ग्रह काम करणार नाही, देवता काम करणार नाही. तुम्हाला तुमचं इनर मधून परमिशन देणे आवश्यक आहे की हो मी रेडी आहे, तुम्ही काम करा. आणि कसं काम करा त्याचं एक विजन माझ्या माइंडमध्ये आहे, असं असं मला अचीव करायचं आहे. आणि तुम्ही बघत आहे सगळे शक्ती मिळून तुमच्यासाठी काम करणं सुरू करेल. त्यामुळे सेल्फ गिल्ट आहे, स्वतःच्या प्रती, स्वतःच्या शरीराच्या प्रती वाईट भावना आहे, स्वतःच्या मनाच्या प्रती वाईट भावना आहे. जुने आलेले अनुभव तुमच्या माइंडमध्ये नकारात्मक पॅटर्न रेडी करून आहे. तुम्ही लुजर फील करता, तुमची पुअर माइंडसेट आहे, कन्फ्युजन मध्ये आहे ना, गिल्ट मध्ये आहे, फिअर मध्ये आहे. हा इनर तुम्ही घेऊन बसले आहे, तोच आउटर मध्ये रिप्रेझेंट होत आहे. त्या दिवशी इनर कॉन्फिडंट राहील, लुजर टू अचिव्हर राहील, पुअर टू रिच माइंडसेट वाला राहील, कन्फ्युज टू कॉन्फिडंट माइंडसेट मध्ये राहील. तुम्ही बघाल सडनली नेक्स्ट डे किंवा नेक्स्ट मोमेंट, मेडिटेशन संपल्याच्या नेक्स्ट मोमेंट नंतर तुम्ही म्हणाल की यार काहीतरी पॉवर भरली आतमध्ये. आणि ही पॉवर भरल्यानंतर ज्या दिवशी तुम्ही हे म्हणणार की येस, सेवन चक्र मेडिटेशन आता माझ्यासाठी वर्क करणार आहे, रिअली वर्क करेल. हा, कारण की इनर चेंज झाला आणि तो इनर सेल्फ ज्या तुमच्या फिजिकल फॉर्म सोबत मर्ज होईल, तर तुम्ही इनर मध्ये जे जे क्रिएट केलं ना, ती सगळी ऑरा तुमच्या फिजिकल बॉडीमध्ये ट्रान्सफर होऊन जाईल. आणि थ्रू फिजिकल बॉडी ते सराउंडिंग मध्ये ट्रान्सफर होईल. आणि सडनली तुम्ही पाहा तुमच्या सोबतचे लोक तुम्हाला नोटीस करायला लागेल, तुमचा ऑरा चेंज होऊन जाईल, तुमच्या चेहऱ्यावरून निघणारा तेज चेंज होऊन जाईल ना. त्याच्यासाठी हा डिवाइन आय म्हणजे स्वतःच हायर सेल्फ याला ऍक्टिव्हेट करणं किंवा पॉझिटिव्हली त्याच्याकडे बघणं खूप आवश्यक आहे. तर आता आपण सुरुवात करू मेडिटेशनला. मी जे सांगितलं हो सर्वांना समजलं असेल, नसेल समजलं तर विचारून घ्या, आणखी 5 मिनिट आपण घेऊ. कारण की मेडिटेशन जास्त मोठं नाही आहे, 20 मिनिटाचंच आहे. त्यामुळे एखाद्याला प्रश्न विचारायचा आहे तुम्ही विचारू शकता. तुमच्या रूम मध्ये शांत वातावरण निर्माण करा. दिवा अगरबत्ती लावू शकता. क्रिस्टल सोबत ठेवा, पाण्याची बॉटल ठेवा. हा सर, योगेश सर बोला. तर डिवाइन यू आणि डिवाइन आय हे आपलं शरीर ना? हो, म्हणजे माझ्यासाठी डिवाइन यू, माझ्यासाठी अच्छा. हा, तुमच्या स्वतःसाठी डिवाइन आय. अच्छा, तुमच्यासाठी डिवाइन यू, माझ्यासाठी डिवाइन आहे. हा, म्हणजे तो स्वतःचं मेडिटेशन जो शरीर. आहे मी तुम्हाला हा दिलेला आहे, डिवाइन यू म्हणजे हा, तुमचं हायर सेल्फ तुम्हाला बरोबर व्हिज्युअलाइज करणे आहे. बरोबर आहे. तुम्ही ते लँग्वेज स्वतःसाठी कशी वापराल? माझं आहे. हायर सेल्फ मी हा, माझ्यासाठी व्हिज्युअलाइज करतो, बरोबर आहे. तर तुमच्यासाठी डिवाइन आय ठीक ठीक. ना. म्हणजे असं नाही आहे की डिवाइन यूचा अर्थ मी किंवा तुमचा गुरु तो हा तिथे हा येऊन हा उभा हा. होईल. हा बरोबर हा, बरोबर ती तुमचीच प्रतिकृती आहे. बरोबर. ठीक. ज्यांनी हा आपली ठीक. साधना केलेली असेल, हा पंच तत्व, पंचभूत शुद्धी, हा 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 हा, त्याच्यामध्ये बरोबर. मी जे इमॅजिनेशन सांगतो की स्वतःचीच बॉडी तुमच्या समोर आहे, मी माझे मंत्र चालत आहे, त्याच्यामधून सगळी निगेटिव्हिटी क्लीन होत आहे, ती बॉडी हा पूर्ण हा. जळत आहे, राख झाली आहे. आणि त्या राख हम्म, मधून हम्म.
नवीन डिवाइन बॉडी क्रिएट झाली आहे. त्याच्यामधून बरोबर गोल्डन आहे. लाईट निघत आहे आणि आपण त्या डिवाइन नवीन बॉडीमध्ये आपल्याला काही पाहिजे आपण ते त्याच्यामध्ये भरत आहोत आणि बरोबर. ते नवीन बॉडी क्रिएट केल्यानंतर त्याला आपण आपल्या फिजिकल बॉडीसोबत मर्ज करत आहोत ना. हा जो हम्म. पॅटर्न आपण साधनेमध्ये वापरला होता जवळपास हो. सेम पॅटर्न हा इथे आहे. आपल्याला स्वतःच शरीर आपल्या समोर इमॅजिन करणे आहे की हा माझा हायर सेल्फ आहे. तो तुम्ही व्हाईट लाईट घ्या, गोल्डन लाईट घ्या है ना? आणि बघा की तो किती पॉवरफुल आहे आणि त्याच्यात आपल्याला कोणती पॉवर भरायची आहे ते या कमांड मध्ये आहे. तसं तसं तुम्ही व्हिज्युअलाइज करत जा आणि त्याच्यानंतर ठीक. ते व्हिज्युअलाइज केलेली बॉडी आपल्या फिजिकल बॉडी सोबत मर्ज करणे, त्याला वापस बोलवणे आणि बघणे की ती आपल्या शरीरामध्ये गेली आणि ती पूर्ण पॉवर माझ्या फिजिकल बॉडीमध्ये ट्रान्सफर झाली. अशा प्रकारे ही स्टेप आहे. ओके. ओके सर. तर क्रिस्टल्स आपल्या सोबत ठेवा, पाण्याची बॉटल ठेवा. मधात जर काही असं घाबरलं तर पाणी पिऊन घ्यायचं. ठीक आहे. आणि सर्वांनी मन लावून करा कारण की या मेडिटेशन नंतर उद्याला तुम्हाला जबरदस्त अनुभव येईल आणि ते अनुभव मला सांगणं खूप आवश्यक आहे ना. आम्हाला तर आले, चांगलेच अनुभव आले. योगेश सरांनाही आले, मला पण आले. तर तुमचं पण टाइम आहे अनुभव घेण्याचा. ठीक आहे. तर सर्वांनी शांत रिलॅक्स बसा. पाठीचा कणा ताठ आणि स्ट्रॉंग इमॅजिनेशन करा. ही सगळी इमॅजिनेशनची प्रॅक्टिस आहे. तुम्ही इमॅजिनेशन करणं शिकणार नाही तर फ्युचर मध्ये तुम्हाला मोठ्या मोठ्या गोष्टी इमॅजिन करायचं आहे. तुमची वेल्थ तुम्हाला 10x ग्रोथ करायची आहे. त्या 10x वेल्थला कसं यूज करणे आहे इमॅजिन तर करा लागेल ना. आणि त्या इमॅजिनेशन मधून सगळे निगेटिव्ह ऍस्पेक्ट्स आपल्याला बाहेर काढणे आहे. माहित पडलं इमॅजिन तर करत आहो आणि सोबत सोबत निगेटिव्हिटीला पण क्रिएट करत आहो. असं नाही झालं पाहिजे. तर लांब खोल श्वास घ्या, श्वास सोडा. लांब खोल श्वास, श्वास सोडा. तुमचं पूर्ण शरीर रिलॅक्स होत आहे. प्रत्येक श्वासासोबत तुमच्या शरीरातली नकारात्मकता रिलीज होत आहे आणि तुमचे शरीर व्हाईट लाईटने भरत आहे. प्रत्येक श्वासासोबत तुमचे शरीर आणखी हलकं हलकं आणि हलकं होत आहे. प्रत्येक श्वास सोडताना तुमच्या शरीरातली नकारात्मकता, टेन्शन, तणाव रिलीज होत आहे. तुमच्या शरीराचे सगळे बॉडी पार्ट्स रिलॅक्स होत आहे. तुमचं पूर्ण माइंड रिलॅक्स होत आहे. प्रत्येक श्वास सोडताना तुमच्या मनामध्ये, तुमच्या डोक्यामध्ये असलेले सगळ्या नकारात्मक भावना, नकारात्मक विचार, नकारात्मक अनुभव रिलीज होत आहे. आणि प्रत्येक श्वास घेताना तुमचं मन, तुमचे विचार आणखी 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 शांत 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 होत आहे. तुमचं शरीर शांत 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 होत आहे. व्हाईट लाईट तुमच्या पूर्ण शरीराच्या अवतीभोवती व्याप्त आहे. पूर्ण फोकस थर्ड आय वर करा. लांब खोल श्वास घ्या. अपने कंधों को सीधा रखेंगे, अपनी आंखों को बंद करेंगे
एक बार गहरी लंबी सांस लीजिए और छोड़ दीजिए। एक बार फिर से गहरी लंबी सांस लें और छोड़ दीजिए। इमेजिन करिए कि आप अपने आप को 5 से 6 फुट की दूरी पर देख रहे हैं। ये जो आप अपने आप को 5 से 6 फुट की दूरी पर देख रहे हैं, अपने कंधों को सीधा रखेंगे, अपनी आंखों को बंद करेंगे। एक बार गहरी लंबी सांस लीजिए और छोड़ दीजिए। एक बार फिर से गहरी लंबी सांस लें और छोड़ दीजिए। इमेजिन करिए कि आप अपने आप को 5 से 6 फुट की दूरी पर देख रहे हैं। ये जो आप अपने आप को 5 से 6 फुट की दूरी पर देख रहे हैं, इसका एक नाम है डिवाइन यू। देखिए डिवाइन यू को एक हेल्दी, एनर्जेटिक, यंग और स्लिम के रूप में। डिवाइन यू जानता है कि कैसे हेल्दी रहा जाता है, कैसे एनर्जेटिक रहा जाता है, कैसे यंग और स्लिम रहा जाता है। जरूरी नहीं है कि आपको पता हो। इमेजिन करिए कि आप एक वंडरफुल से फिल्म डायरेक्टर हैं या आर्ट डायरेक्टर हैं। ब्यूटीफुल से सीन को क्रिएट करिए डिवाइन यू के लिए। देखिए इसके खूबसूरत से बालों को, इसके इसके चलने के ढंग को देखिए, इसके बात करने के ढंग को देखिए, इसके कॉन्फिडेंस को देखिए, इसके इंस्पिरेशन लेवल को देखिए।
इसके कपड़ों को देखिए। Since Divine You is a healthy, energetic, young और slim, ऐसे कौन कौन से लक्ष्य हैं, ऐसे कौन कौन से गोल्स हैं जिनको डिवाइन यू पूरा कर रहा है? देखिए डिवाइन यू को एक बीच के ऊपर नाचते हुए देखिए, गाते हुए देखिए, पूरी मस्ती के साथ देखिए इसे। ठंडी ठंडी लहरें डिवाइन यू के पैरों को छू के जा रही है। देखिए डिवाइन यू को एक गार्डन के अंदर, एक लॉन में देखिए इसको। पूरी मस्ती करते हुए देखिए। डिवाइन यू की सारी बीमारियां खत्म हो चुकी हैं। डिवाइन यू पूरी तरीके से हेल्दी हो चुका है। कौन कौन से लोग हैं जो डिवाइन यू को एप्रिशिएट कर रहे हैं? देखिए अपने फ्रेंड्स को, अपने रिलेटिव्स को देखिए, सुनिए अपने बच्चों की आवाज को जो कि कह रहे हैं, वी आर ब्लेस्ड टू हैव यू इन आवर लाइफ। हम बहुत खुश नसीब है जो आप हमारे जीवन में हैं। अपने दोनों कानों के बीच में अपने मानस पटल पर सुनते रहिए इन आवाजों को। Make these pictures bigger, brighter and bolder and closer to your mental screen. डिवाइन यू आपको देख रहा है और आपको बोल रहा है, I feel healthy about myself. मैं स्वस्थ महसूस कर रहा हूं। डिवाइन यू जानता है कि किस तरह से पैसे कमाए जाते हैं, कैसे पैसे को यूज किया जाता है, कैसे रिच बना जाता है। जरूरी नहीं है कि आप जानते हो, लेकिन डिवाइन यू को पता है कि कैसे रिच बना जाता है, कैसे पैसों को कमाया जाता है, कैसे उसे यूज किया जाता है। देखिए डिवाइन यू को एक आलीशान से मकान के अंदर गेट पे खड़े उसके सिक्योरिटी गार्ड्स को देखिए। टच करके देखिए उसके घर की दीवारों को, उसके टेक्सचर को फील करिए। उसके लग्जूरियस से ड्राइंग रूम को देखिए। डिवाइन यू अपने घर के गार्डन में चल रहा है। उसके शानदार से बेडरूम्स को देखिए। डिवाइन यू गाड़ी चला रहा है। उसी गाड़ी की आवाज को सुनिए। टच करके देखिए उसका गाड़ी का टेम्परेचर को, कौन से कलर की गाड़ी है उसके पास। डिवाइन यू अपने बैंक मैनेजर के सामने बैठा हुआ है और उसका बैंक मैनेजर डिवाइन यू को बोल रहा है, यू आर फाइनेंशियली फ्री। सुनते रहिए इन आवाजों को बार बार अपने कानों के बीच में, अपने मानस पटल पर, अपने मेंटल स्क्रीन पे। यू आर फाइनेंशियली फ्री। देखिए डिवाइन यू को देश विदेश की यात्रा करते हुए। डिवाइन यू को कुछ भी खरीदने से पहले सोचना नहीं पड़ रहा। बड़े बड़े नेता, बड़े बड़े अभिनेता, बड़े बड़े खिलाड़ी डिवाइन यू से सजेशन ले रहे हैं, उसका ऑटोग्राफ ले रहे हैं, उससे काउंसलिंग ले रहे हैं। कौन कौन से लोग हैं जो डिवाइन यू को अप्रिशिएट कर रहे हैं? देखिए अपने परिवार को, अपने दोस्तों को देखिए,
सुनिए अपने पेरेंट्स की आवाज को जो कि कह रहे हैं, आई एम हैप्पी विद यू। मेक दीज पिक्चर्स बिगर, ब्राइटर एंड बोल्डर एंड क्लोजर टू योर मेंटल स्क्रीन। डिवाइन यू आपको देख रहा है और आपको बोल रहा है, आई फील रिच अबाउट माई सेल्फ। मैं अमीर महसूस कर रहा हूं। डिवाइन यू जानता है कि किस तरीके से रिश्ते बनाए जाते हैं, कैसे रिश्तों को निभाया जाता है, कैसे रिश्तों को बचाया जाता है, कैसे संभाला जाता है। जरूरी नहीं है कि आपको पता हो। देखिए डिवाइन यू के साथ उन सभी लोगों के चेहरों को जिन लोगों के साथ आपके रिश्ते अच्छे नहीं चल रहे हैं। डिवाइन यू सबके साथ अपने रिश्तों को अच्छा कर रहा है। एक एक के साथ अपने मसलों को सुलझा रहा है, कुछ लोगों को माफ करके और खुद से माफी मांगकर। सभी लोग डिवाइन यू की तारीफ कर रहे हैं, उसे अप्रिशिएट कर रहे हैं, उसके पीठ पीछे उसकी तारीफ कर रहे हैं, उसके लिए तालियां बजा रहे हैं। कौन कौन से लोग हैं जो डिवाइन यू को अप्रिशिएट कर रहे हैं? देखिए उसके फ्रेंड्स को, देखिए अपने सभी रिश्तेदारों को, सुनिए अपने बच्चों की आवाज को जो कि बोल रहे हैं, यू आर माई रोल मॉडल। मैं जीवन में आपकी तरह ही बनना चाहता हूं या बनना चाहती हूं। सुनते रहिए अपने बच्चों की आवाज को। इन पिक्चर्स को बड़ा करिए, ब्राइटर करिए, बोल्ड कीजिए, एंजॉय कीजिए हर एक लम्हे को। डिवाइन यू आपको देख रहा है और आपको बोल रहा है, आई फील ब्लेस्ड अबाउट माई सेल्फ। मैं बहुत खुश नसीब महसूस कर रहा हूं। आपके दिल से पॉजिटिव वाइब्रेशन डिवाइन यू के पास जा रही है। आप बोल रहे हैं डिवाइन यू को, आओ मेरे पास। डिवाइन यू भी आपके पास आना चाह रहा है। देखिए डिवाइन यू को अपने पास आते हुए। अपनी बाहों को फैलाइए, स्वागत कीजिए डिवाइन यू का। खूबसूरत से बालों को देखिए, इसके चेहरे पे चमक को, आंखों में चमक देखिए, इसके कपड़ों को देखिए। स्वागत कीजिए इसका बाहें फैलाकर। ये पूरी तरह से तैयार है आपके साथ इंटीग्रेट होने के लिए। मिलिए गले डिवाइन यू के साथ, महसूस कीजिए डिवाइन यू को अपने साथ पूरी। एंजॉय कीजिए इस मोमेंट को। डिवाइन यू आपके साथ गले मिल रहा है और आपके अंदर इंटीग्रेट कर रहा है, आपके अंदर समावेश कर रहा है, आपके अंदर समा रहा है। महसूस कीजिए डिवाइन यू को अपने अंदर।
और अब ये डिवाइन यू कोई और नहीं, ये डिवाइन यू आप खुद बन चुके हैं। देखिए अपने आप को एक हेल्दी, एनर्जेटिक, यंग और स्लिम के रूप में। देखिए अपने खूबसूरत से बालों को, अपने चेहरे की चमक को देखिए, अपने कॉन्फिडेंस लेवल को देखिए, अपने इंस्पिरेशन लेवल को देखिए, अपने चलने के ढंग को देखिए, अपने बात करने के ढंग को देखिए। जो भी लक्ष्य हैं आपके, जो भी गोल्स हैं लाइफ के, वो सब पूरे हो चुके हैं। देखिए अपने आप को एक बीच के ऊपर नाचते हुए, गाते हुए। आपकी सारी बीमारियां ठीक हो चुकी हैं, आप पूरी तरह से हेल्दी हो चुके हैं। सुनिए अपने बच्चों की आवाज को जो कि कह रहे हैं, वी आर ब्लेस्ड टू हैव यू इन आवर लाइफ। हम बहुत खुश नसीब है जो आप हमारे जीवन में हैं। मेक दिस पिक्चर बिगर, ब्राइटर एंड बोल्डर। एंजॉय कीजिए एक एक फ्रेम को, एक एक सीन को एंजॉय कीजिए। देखिए अपने आलीशान से मकान को, मकान के बाहर खड़े अपने सिक्योरिटी गार्ड्स को देखिए, अपने लेविश से ड्राइंग रूम को और बेडरूम्स को देखिए। आप एंजॉय कर रहे हैं अपने घर के गार्डन में। देखिए अपने बैंक मैनेजर को, सुनिए उसकी आवाज को जो कि बोल रहा है, यू आर फाइनेंशियली फ्री। देश विदेश की यात्रा करते हुए देखिए अपने आप को। बड़े बड़े नेता, बड़े बड़े अभिनेता, बड़े बड़े खिलाड़ी किस तरह से आपका ऑटोग्राफ ले रहे हैं, आपसे सजेशन ले रहे हैं। सुनिए अपने पेरेंट्स की आवाज से जो कि बोल रहे हैं, आई एम हैप्पी विद यू। आपके सारे रिश्ते सुलझ चुके हैं। आपके जीवन में जिन जिन लोगों से आपकी नाराजगी या उन लोगों की आपसे नाराजगी थी, वो सब रिश्ते सुलझ चुके हैं। आप पूरी तरह से अपनी लाइफ के हर क्षेत्र के अंदर सक्सेस को एंजॉय कर रहे हैं, चाहे वो हेल्थ का एरिया है, चाहे वो रिलेशन का या फिर फाइनेंस का। आप पूरी तरह से सक्सेसफुल हो चुके हैं। जब हम लोग खुश होते हैं तो हम सेलिब्रेट करते हैं। हम शादी में जाते हैं, हम बर्थडे पार्टी में जाते हैं तो हम सेलिब्रेट करते हैं। हमारा मस्तिष्क हमेशा सेलिब्रेशन मांगता है हमसे, तो आज भी हम सेलिब्रेट करेंगे क्योंकि हमने अपनी इनर सेल्फ इमेज को इंप्रूव किया है। आज हम बताएंगे अपने 80 बिलियन न्यूरॉन्स को कि वी हैव अ वंडरफुल इनर सेल्फ इमेज। जब मैं बोलूंगा 1 2 3 गो, तो अपने दोनों हाथों को हवा में फेंकिएगा, उछालिएगा और जोर से चिल्लाइएगा यस। हम बताएंगे अपने 80 बिलियन न्यूरॉन्स को कि वी हैव अ वंडरफुल इनर सेल्फ इमेज। हाथों को जब ऊपर फेंकना हो तो बिल्कुल भी आवाज धीरे नहीं होनी चाहिए, पूरे जोश में फेंकिएगा, वरना आपका माइंड इसको डाउट ले लेगा। Come on guys, 1 2 3 go, yes। एंजॉय कीजिए इस मोमेंट को, इस लम्हे को। आंखों को बंद रखेंगे और धीरे धीरे अपने हाथों को नीचे लेकर आइए। एक बार हम फिर करेंगे। हम बताएंगे अपने 60 ट्रिलियन सेल्स को वी हैव अ वंडरफुल इनर सेल्फ इमेज। हम बताएंगे अपने एक एक रोम को, एक एक मसल्स को, एक एक ऑर्गन को, अपनी बोन्स को, अपने मस्तिष्क को हम बार बार ये कमांड देंगे वी हैव अ वंडरफुल इनर सेल्फ इमेज। जब मैं बोलूंगा 1 2 3 को, तो अपने दोनों हाथों को हवा में फेंकिएगा और जोर से चिल्लाइएगा यस। पहले से ज्यादा ताकत के साथ आपकी आवाज आनी चाहिए। 1 2 3 गो।
यस, एंजॉय कीजिए अपने इस हर एक छोटे छोटे लम्हे को। ये वही लम्हा है, ये वही समय है जब आपके सबकॉन्शियस माइंड की रिप्रोग्रामिंग हो रही है। आंखें बंद रखिए, धीरे धीरे हाथों को नीचे लेकर आइए, मेरी कमांड्स को सुनते रहिएगा। अपने दोनों हाथों को रब करेंगे, अपनी आंखों पर रखेंगे और धीरे धीरे अपनी आंखें खोलिए और बिल्कुल सामने देखती रहिए, एक तक एक सामने, बिल्कुल अपनी नजरें नहीं हिलाएंगे और खुली आंखों से देखिए अपने आप को अब हेल्थी, एनर्जेटिक, यंग और स्लिम के रूप में। देखिए अपने खूबसूरत से बालों को, अपने चमकते हुए चेहरे को, देखिए अपने कॉन्फिडेंस को, अपने इंस्पिरेशन को देखिए, अपने सभी लक्ष्यों को, अपने गोल्स को पूरा होते देखिए। देखिए अपने आप को एक आलीशान मकान के अंदर देश विदेश की यात्रा करते हुए देखिए। बड़े बड़े नेता, बड़े बड़े अभिनेता, खिलाड़ी कैसे आपका ऑटोग्राफ ले रहे हैं, आपसे सजेशन ले रहे हैं। हर एक लम्हे को एंजॉय करिए। आपके सारे रिश्ते सुलझ चुके हैं, लोग आपकी तारीफ करते हैं, आपके पीठ पीछे आपके लिए तालियां बज रही हैं, हर जगह सिर्फ सेलिब्रेशन का माहौल है। अपने दोनों हाथों को उठाइए और अपने दिल पर रखिए। मन ही मन में धन्यवाद दीजिए अपने सबकॉन्शियस माइंड को और बोलिए कि जब जब मैं अपने जीवन में लो फील करूं, तब तब मुझे ये यादें दिखाना, मुझे बताना कि आई हैव अ वंडरफुल इनर सेल्फ इमेज। मुझे बार बार बताना, आई हैव अ वंडरफुल इनर सेल्फ इमेज। अपने हाथों को फिर से एक बार रब कीजिए, आपकी आंखों पे रखिए और धीरे धीरे अपना समय लेते हुए अपनी आंखें खोल लीजिए। विद लॉट्स ऑफ ग्रैटिट्यूड, ब्लेसिंग्स ऑलवेज। मच लंबी गहरी श्वास, रिलॅक्स, लांब खोल श्वास घ्या, रिलॅक्स। ही एक्सरसाइज खूप आवश्यक आहे। आपल्या जीवनात परिवर्तन आपल्याला घडवून आणणे आहे। त्याच्या अगोदर मी स्वतःच्या प्रती काय विचार करतो, माझी स्वतःची सेल्फ इमेज कशी आहे? गिल्ट, फिअर, कन्फ्यूज, लुझर, पुअर, फेल्युअर ह्या माइंडसेट वाली आहे, रिच, सक्सेसफुल, अचिव्हर, कॉन्फिडंट ह्या लेवलवर आहे है ना? तर ह्या विषय खूप महत्वाचा होता, म्हणून मला असं वाटलं की आज आपण डिवाइन आय, स्वतःच इनर सेल्फ इमेज ह्या विषयावर एक मेडिटेशन घेतलं पाहिजे। जर तुमच्या सगळ्यांची इच्छा असेल तर आपण याला 2-3 दिवस कंटिन्यू करू।
काही नवीन लोक आपल्यासोबत जुडणार आहे, त्यांना पण समजलं पाहिजे ना, आपली ही जर्नी लॉंग जर्नी आहे. ही 2 दिवसात 4 दिवसात संपणारा विषय नाहीये. त्यामुळे काही सेशन रिपीट झाले तरी नो डाऊट आपल्यासाठी बेनिफिशियल आहे. सर्वांनी फॉरगिव्हनेस, ग्रॅटिट्यूड आणि थँक्स गिव्हिंग करणे विसरू नका. लव्ह यू ऑल. लव्ह यू, लव्ह यू, लव्ह यू. ब्लेस यू, ब्लेस यू, ब्लेस यू. थँक यू, थँक यू, थँक यू. एंजल्स ऑलवेज ब्लेस यू. आता कोणाला काही बोलायचं असेल तर बोलू शकता. आपण सेशन क्लोज करू. तर जबरदस्त एक्सपिरियन्स आला. एकदम हे, बॉडी अशी गरम होऊन गेली. हा हा. आणि ते काय म्हणते असे शहारे नाही म्हणतो अंगाला, हो 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 हो. ते एकदम असे अंगातून सुटून असं वाटतं की बाहेर येऊन राहिले. म्हणजे काहीतरी शरीरात असं खूप वर्षापासून दबलं होतं, हम्म. ते असं बाहेर निघाल्यासारखं हे झालं, म्हणजे एक्सपिरियन्स आला. छान आहे. अच्छा, पूजाताई काय म्हणता? दादा इतकं चांगलं वाटलं, म्हणजे स्वतःला आपण कधी निगेटिव्ह थॉट्स मुळे स्वतःला कधी आपण असं पाहू शकलो नाही. हिंमतही नाही होत होती आहे ना. आज इतकं चांगलं वाटलं की म्हणजे ज्या स्थितीत आपल्याला स्वतःला पाहायचं आहे ना, तिथं आपण पाहू शकलो. इतकं मस्त होतं दादा. हे कंटिन्यू घ्या तुम्ही. म्हणजे तुम्हाला जेवढं वाटलं, आम्हाला तर चांगलंच वाटलं. तुम्ही कंटिन्यू करा हे. ओके, बरं, ठीक आहे. खूप पॉझिटिव्ह व्हायब्रेशन आले दादा याच्यामुळं. म्हणजे असं वाटलं की खरंच आपली लाईफ खरोखर चेंज होते. पण आपण कधी हिंमत केली नाही पाहायची. पण आज या ऑडिओमुळे सगळं म्हणजे व्हिज्युअलायझेशन झालं. करेक्ट आहे. थँक्यू दादा, थँक्यू सो मच. थँक्यू, थँक्यू. ओके, आणखी कोणी? नमस्कार दादा. नमस्कार सर. ते ना प्रॅक्टिस खूप छान आहे, म्हणजे रेग्युलर जरी केली ना तर खूप मस्त प्रॅक्टिस आहे. आणि हे ऍक्च्युली आपण तुमचं म्हणणं जे होतं की नाही आपण गोल बुक वगैरे लिहितो, सगळं करतो, ठीक आहे ना. पण ते कुठेतरी आपण कसं एकदा लिहिलं की ठेवलं तिथे, आणि काही दिवस आपण त्याच्यावर प्रॅक्टिस करतो, की काही दिवस ते आपल्या डोक्यात असतं, त्याच्यानंतर हळूहळू आपल्या कामाच्या व्यापात किंवा बाकीच्या याच्यामध्ये त्या गोष्टी आपण विसरून जातो की आपण काही केलंय, किंवा अशा गोष्टी, किंवा त्याच्यासाठी काही ऍक्टिव्हिटी करायची. पण ही जी प्रॅक्टिस आहे ना दादा, ही रोज जर केली ना तर गोल बुकची गरज नाही. म्हणजे तुम्ही लिटरली व्हिज्युअलाइज करता स्वतःला, आणि स्वतःला समोर बघताय. त्याच्यानंतर स्वतः म्हणजे मी स्वतः तसं जे जे सक्सेस आहे, जे मी अचीव करतो आहे आणि इमेजिन करतो, आणि ते सगळं जेव्हा ती व्यक्ती म्हणजे मी स्वतः जेव्हा स्वतः माझ्यामध्ये सामावून जाते, आणि मग मी स्वतःला जेव्हा बघतो की अरे यार हे तर खरंच सत्य झालं, आणि हे मी अशा प्रकारे रिअल लाईफ जगतोय, म्हणजे हे खूपच मस्त इमॅजिनेशन आहे ते. आणि रेग्युलर प्रॅक्टिस खूपच चांगली याची. म्हणजे आता आपण एकट्यात केलं म्हटलं तर एकट्यामध्ये ते शक्य होत नाही, किंवा त्या गोष्टी आपण करत नाही, किंवा त्या डोक्यात येत नाही म्हणा, किंवा एक तेवढी आपली थॉट प्रोसेस नसते. आणि सोबत मिळून जर हे रेग्युलर ऑडिओ ऐकून जर केलं ना तर खूप म्हणजे असं इतकं मस्त वाटलं. आणि शेवटी त्यांनी जे म्हटलं ना की एकदम हात उंच करा, यस म्हणा, एकदम एनर्जेटिक ना, तो जो फिलिंग होता ना तो एकदमच ग्रेट होता. छान. एकदम ग्रेट फिलिंग होता, मस्त. मला रेग्युलर मध्ये केलं ना तर खूपच मजा येईल. बढिया, करू. हो दादा, खरंच म्हणजे गोलबुक पेक्षा पॉवरफुल आहे. रेग्युलर साठी आम्ही तयार आहोत दादा. येस येस. ठीक आहे, ठीक आहे. हा सर. थँक्यू दादा. एक खूप छान अनुभव होता. आणि एक वाटलं की काहीतरी आपण वेगळं फील करतो. आणि निश्चितच आजच्या आपलं जे मेन उद्देश जो आहे की आपण आपल्या याच्यातून निघून स्वतःला पाहायचं आहे. नक्कीच तो आपल्याला एक रेग्युलर सेशन आपले याच्यावर सुरू राहिले तर आपल्याला तो भेटेल अनुभव.
आजही असं वाटलं की आपण कोणतरी वेगळे आहोत, जे आपण सध्या आहोत किंवा स्वतःला ज्या लिमिटेशन्स मध्ये बांधून ठेवलेलं आहे त्या लिमिटेशन्स मधून आपण आज बाहेर झालेलो आहोत. आणि निश्चितच हे लिमिटेशन्स आपण जेव्हा तोडू त्यावेळेसच म्हणजे खऱ्या अर्थाने जे आपण म्हणतो आपली जी प्रगती आहे ती होईल. दोन्ही सगळ्याच गोष्टीने, शारीरिक, आध्यात्मिक, भौतिक, आर्थिक. थँक्यू दादा, एक चांगलं सेशन आज घेतल्याबद्दल. थँक्यू थँक्यू थँक्यू. थँक्यू सर. बोला मोरे सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. आजचं सेशन वंडरफुल झालं सर. अच्छा. कॉन्फिडन्स बिल्ड झाला. काहीतरी जीवनामध्ये आपण करू शकतो. बरं. स्पिरिच्युअलिटी किती इसेन्शियल फॅक्टर असतं लाईफ मध्ये, नाही का? हा. स्पिरिच्युअलिटी नंतर जे आपण ग्रॅटिट्यूड म्हणतो, लाईफ मध्ये आता पण ग्रॅटिट्यूड पाहिजे तसं केलंच नाही. आता पण ते डायरेक्शनच्या माध्यमातून म्हणावा किंवा तुमच्या माध्यमातून म्हणावा, हे नेमकं काय हा असतं हा. हे आज कळत नाही की नाही. स्वतःला आपण पाहिलंच नाही ना कधीच. बरोबर, एकदम बरोबर. डॉक्युमेंट पाहिलंच नाही नेमकं काय असते लाईफ म्हणजे हम्म. हाऊ टू क्रिएट इमोशन्स, फिलिंग्स, नाही का? ते बरोबर मोकळ्या सर. कधी कधी गेलेच नाही आपण ना त्या. चला, खरं आहे. बरं वाटलं सर थोडं, नाही का? आता हा. म्हणजे नाही, बस आपलं जे इतकंच, इतकीच पॉझिटिव्ह फिलिंग आहे ना, आपल्याला आपलं जीवन बदलण्यासाठी प्रेरित करते. इनर एनर्जी स्ट्रॉंग झाली होती. बाकी काय हम्म. तेच महत्वाचं आहे. कॉन्फिडन्स जेवढा बिल्टअप होईल तेवढा माणूस सक्सेसफुल होईल ना. खरं आहे. चला, ठीक आहे. सर सर थँक्यू सर. ओके. तर मग आज पुन्हा आजचं सेशन खूप चांगलं झालं. हो, आणि हे जे सेशन आहे कंटिन्यू थोडं अगोदर बिफोर थोडं घेतलं तर बरं राहिलं असतं, नाही का? नंतर मग आपण तेवढ्या चक्रवर्ती म्हणजे एक तास आपलं कंटिन्यू असतेच ना. अगोदर हे हा हा, नंतर ते असं. करू करू. थोडस आता कसं आपलं नवीन आहे, फर्स्ट टाइम आहे, हं, हं. 2-4 दिवस म्हणजे आपण याला कंटिन्यू करू. जेवण चक्रवर कॉन्सन्ट्रेशन बऱ्यापैकी पूर्ण हा, जास्त होईल. म्हणजे एक वेळा कसं आहे ना, सगळ्या मेंबर्सला रूल्स रेग्युलेशन माहीत झाले, प्रोसेस माहीत झाली, हं, 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 हं. की मग समजून की आपण 2-3 दिवस डिवाइन यू मेडिटेशन करू, 2-3 दिवस सेवन चक्र करू. दोन्ही चालतं चालतं. गोष्टीचा अनुभव आले, हं, हं, हं. इन्स्ट्रक्शन माइंड मध्ये येऊन गेले, की नेक्स्ट वीक पासून चालतं. हेच सेशन आपण एकदम लवकर लावू. एक्झॅक्ट 5:40 ला सुरू करून देऊ, राईट. है ना? म्हणजे डिवाइन यू पण होईल आणि इकडे आपला सेवन चक्र पण होईल. बरोबर. ती सेवन चक्राची हॅबिट लागलेली असते ना आपल्याला, बाकी काही नाही हो हो त्याच्यामुळे हो, म्हणलं. एकदम बरोबर आहे. हे नाही, कॉम्बिनेशन मला पण बिटवीन. हा थॉट आला, मेडिटेशन करताना हा थॉट माझ्या माइंड मध्ये आला, की मी आपल्याला मी दोन्ही तुम्ही सोबत घेणे आहे. मला वाटलं असेल तर आपण मेडिटेशन सुरू होईल असं वाटलं म्हणून, नाही का? हा, त्याच्यावरून मी नाही, बोललो. आता नवीन आहे ना, आज सुरुवात केली आपण, ठीक आहे. है ना? आणि मला जेव्हा ते एंड मध्ये ते व्हायब्रेशन फील झाले, तर हम्म, माझ्या हम्म, माइंड हम्म. मध्ये एकदम क्लिक झालं, की अरे आपण सेवन चक्रा घ्यायला पाहिजे. की तेच हम्म. पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन जेव्हा आपण एंट्री करू सेवन अजून चक्रात, रिझल्ट येईल. आणखी चांगला रिझल्ट येईल. करेक्ट आहे सर. हो सर, म्हणजे 5:40 ला चालू केलं आपण तर दोन्ही हो, होऊन जाईल मे बी तेवढ्या टायमात. बरोबर. आपण कसं आता 8-10 लोक आहे, एक वेळा हो. सगळ्यांना इन्स्ट्रक्शन माहीत झाले हो हो हो. आणि प्रॅक्टिस कशी करायची माहीत झाली, मग मला हम्म, डेली हम्म. बोलायची गरज नाही. बरोबर. एक वेळा आपण 2-3 दिवस घेऊ हे कंटिन्यू. हो हो, नाहीतर तसं मग करू. ठीक, नाहीतर मग ज्यांना करायचं ते करतील, आता ज्यांना नाही करायचं ते जातील, ज्याला गरज असते सकाळची, नाही का? हा, ते ते तर ते ठीक आहे म्हणा, ते व्हिडिओ ठीक आहे. रेकॉर्डिंग टाकून द्यायची. हो ज्यांना हो, जाऊ शकतात ते जाऊ शकतात, ठीक आहे. लेडीज बरोबर. प्रॉब्लेम होतो, नाही का? डब्बा ठीक पकडतो. ठीक आहे, ठीक आहे. थँक्यू सर. ओके सर, ठीक आहे थँक्यू. सर. थँक्यू थँक्यू थँक्यू. सर, काल सरांचा वाढदिवस साजरा झाला ना, राजेंद्र सरांचा. आपण विश नाही केलं त्यांना. हो ना, मला काल माहितच नव्हतं. हो हो हो. मी मग जॅस्टिंग पर्सनल पर्सनॅलिटी मेसेज आहे. टाकला. जॅस्टिंग पर्सनॅलिटी आहे. राजेंद्र सर, नमस्कार सर. नमस्कार. तर, तुमच्या वाढदिवसाला थोडं लेट लेट झालं ग्रुप मधून, नाही का? ते ग्रुप मधून हे व्हायब्रेशन जायला पाहिजे, तर नाही गेले नाही नाही नाही, त्याच्याबद्दल. प्रत्येकांच्या हा? शुभेच्छा मिळाल्या, प्रत्येकाने वैयक्तिकरित्या दिल्या. धन्यवाद धन्यवाद सगळ्यांचे खूप खूप. नाही, सकाळच्या शुभेच्छा सत्कार लागतात ना, हे की नाही? थँक्यू सर ठीक आहे, थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू थँक्यू. चला, ओके.
थँक्यू. हा अर्चना मॅडम बोला बोला. हॅलो हा हा बोला ना. दादा आजचं हॅलो. session खूप छान. बोला बोला निंबाळकर सर बोलताय बोला. काय बोलतो बोला मॅडम. चला दादा नमस्कार. नमस्कार. आजचं सेशन खूप छान होतं म्हणजे एकदम स्वतःला कॉन्फिडन्स आणि जे हात उंच करून त्यांनी म्हणायला सांगितलं ते खूपच म्हणजे स्वतःमध्ये खूप छान कॉन्फिडन्स वाटला आणि एकदम काय म्हणू आपण ते खूप चांगल्या लेवलचं होतं. 7 चक्रास तर आहे बाकीच्यावर तुमचे खूप खूप धन्यवाद आमच्या जीवनात आल्याबद्दल है ना. ही आमची स्पिरिच्युअल जर्नी सुरू झाली. इंटरनल ग्रोथ काय राहते हे माहीतच नव्हतं आहे ना. तर तुमचे धन्यवाद, युनिव्हर्सचे धन्यवाद, देवाचे धन्यवाद की हे सगळं आम्हाला अनुभवायला मिळत आहे. खूप खूप धन्यवाद दादा. आजचं सेशन खूपच छान होतं. खूप छान वाटलं एकदम मस्त. धन्यवाद. थँक्यू. तर झोम तुम्ही इंटरनल प्रोग्रेस होते आता कळालं नाही का? हो 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 करेक्ट आहे. टीचरची गरज नाही पडत पण झोम तुम्ही व्हायब्रेशन क्रिएट होते त्याचंही. बरोबर. थँक्यू. चला ठीक आहे सर. सेशन क्लोज करू आपण आता. लव यू ऑल. ब्लेस यू ब्लेस यू ब्लेस यू. थँक्यू. लव यू. थँक्यू दादा. थँक्यू. थँक्यू. थँक्यू.